राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक 2024 संदर्भात 12 सप्टेंबर रोजी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा संवाद बैठकीतून आढावा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक महालक्ष्मी मंगल कार्यालयात घेतला। या संवाद बैठकीतील खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे तसेच ज्येष्ठ पदाधिकारी व मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मूर्तिजापूर, बार्शीटाकळीसह अकोला तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला। हा जनतेचा सर्वे नाही आहे, हा सर्वे मनाचं समाधान करून घेणारा आहे। तुम्हाला निवडणुकीच्या निकालांतर दिसेल की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार मोठं बहुमत, बघा दावा करणे चुकीचा आहे, मी दाव्याला मान्य करत नाही। अजून चांगलं काम करता येईल का महिन्याभरात? आप सत्ता में आएंगे ये तो कंफर्म है, मैंने बता दिया, पूरे बहुमत के साथ आ रहे हैं। और दूसरा, हमको किसानों का प्रश्न है, सोयाबीन का है। जैसा हमने मुख्यमंत्री माझी लाडली बहन योजना का एक अच्छा काम किया है, किसानों को सोयाबीन के भाव है, सोयाबीन की खरीदी है, इसके पर काम करना पड़ेगा। और अनेक मुद्दे हैं महाराष्ट्र में, कपास का मुद्दा है, कपास के मुद्दे पे काम करना पड़ेगा, सोयाबीन के ऊपर काम करना पड़ेगा, सोयाबीन की वक्त की खरीदी हो जाए, सोयाबीन का अच्छा रेट मिल जाए, किसानों की भावना है। तो इसलिए याकरता आम्ही योग्य पद्धतीने केंद्र सरकारला विनंती केली आहे की वेळेत खरेदी करणे, मोठा वेळ देणे खरेदी करायला, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मधात ठेकेदार घुसणार नाही, सोयाबीन खरेदीमध्ये याची काळजी घेणे आणि योग्य भाव शेतकऱ्याला देणे ही भूमिका घेतली। भाई हमारा कॉन्फिडेंस कुछ कम नहीं हुआ भाई साहब, हमारा कॉन्फिडेंस बढ़ गया है, इसलिए हमने कुछ सीखा है। हमारी जो पराजय हुई है उसमें से हमने कुछ सीखा है, और सीखने के बाद आदमी ना अलर्ट हो जाता है। तो निश्चित रूप से हम अलर्ट हो चुके हैं, आपने भी बहुत अलर्ट किया हमको, पत्रकार भाई बहनों ने। तो निश्चित रूप से पत्रकार भाई बहनों का भी मैं आभार मानता हूँ कि आपने भी हमको अलर्ट किया है। आणि दुसरं हेच की 100 जागा जवळपास काही दिवसात डिक्लेअर करणार आहे, तर या जागा म्हणजे जे ऑलरेडी ICT त्यांना देण्यात येणार आहे की नवीन चेहरे आहे? मी अत्यंत नम्रपणे जी आतली गोष्ट सांगतो, आमचे तीनही नेते देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादाजी राज्याचे नेते आहेत। या तिघांनी बसून काही वेळ मी बसलो आहे, एक विषय पक्का झाला आहे, कुठल्या सीटला कोणी आग्रह करायचा नाही। ज्यांच्याकडे त्या सीटवर चांगला उमेदवार आहे, ज्या सीटवर एकनाथजी जिंकू शकतात त्या ठिकाणी एकनाथजीला, अजितदादा जिंकू शकतात अजितदादाला, भाजप जिंकेल भाजपला। आणि तिघांचे आम्ही एका समोर बसून तिघही आम्ही प्रेझेंट करतोय, आमचा दावा त्यांचा दावा, त्यातून मग हे ठरलं आहे, आग्रह नाही, महायुती कशी जिंकेल यावर सीटचं आम्ही वाटप करणार आहे। आणि जवळपास 70% 75%च्या जागेवर आमचे एकमतही झालं आहे। थोडं काही ठिकाणी आहे त्याचं 10-15% ते सुटून जाईल एक दोन दिवसामध्ये। काही शिवसेना भाजपच्या समोर आहे, काही ठिकाणी NCP भाजपच्या समोर आहे, काही तिघही आहोत, असे त्या ठिकाणी काही दावे प्रतिदावे आहे, पण आग्रह नाही। आग्रह नसल्यामुळं युती सोपी आहे। मी पहिल्यांदा बघितलं आहे युतीमध्ये की फार आग्रह नाही आहे, ही सीट त्याला की ही सीट त्याला। सिटिंग गेटिंग मध्ये असं नाही आहे की सिटिंग गेटिंग कायम राहतील, सिटिंग गेटिंग मध्ये सुद्धा काही जागा एखादं वाटलं भाजपला वाटते आम्ही जिंकत नाही, आम्ही सोडून देऊ। शिवसेना एकनाथ शिंदेला वाटलं की बाबा हे आम्ही जिंकत नाही, ते आम्हाला भाजपला देऊन टाकतील, भाजपकडे स्ट्रॉंग उमेदवार आहे। अजितदादाला असं वाटलं एखादी सीट अशी आहे ज्या ठिकाणी भाजप स्ट्रॉंग आहे, आमची सिटिंग आहे, ते या विचार करतील। त्यामुळं आता तरी किमान महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सर्व सुरळीत चालू आहे। क्या है वो आपके साथ कैसे अच्छे से रहेंगे ये भी विचार कीजिए थोड़ा। बहुत जगह अजितदादा के उम्मीदवार भी स्ट्रांग है, उनके मंत्री है, तो हम तो जो जहाँ स्ट्रांग है वहाँ दावा करना कोई, हम तो कहीं पूरे नहीं है। ये बताइए
सारे पूर्ण है क्या? सब अपूर्ण है। हम भी पूरे 288 पूरे नहीं है। हमें भी कई जगह पे इतने स्ट्रांग हम नहीं कि हम जीत सकते हैं। कई जगह अजीत दादा स्ट्रांग है, कई जगह एकनाथ शिंदे जी स्ट्रांग है, कई जगह हम युति से लड़ते हैं पहले से। भाजपा सेना की युति है हमारी। हम तो कभी एक ही बार 288 लड़े 2014 में। तो ऐसा नहीं है, हमने अपनी भी ताकत देखनी चाहिए। हमारी भी ताकत क्या है वो हम करेंगे। सर एकीकडे